इंदसदवंदियाणं तिहुगणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये पहिल्या अधिकारातली 15वी गाथा बघत होतो आपण। द्रव्याचं स्वरूप वर्णन करतायत, जसं की कशाला म्हटलं द्रव्य, द्रव्याची लक्षणं काय, तर 3 लक्षणं केली आपण। कुठली कुठली सोनल? गुणपर्याय व द्रव्य, सद्द्रव्य लक्षणम आणि उत्पाद व्यय द्रव्ययुक्तम। बरोबर आहे की उत्पाद व्यय द्रव्ययुक्तम सत। सत म्हणा, द्रव्य म्हणा, पदार्थ म्हणा, वस्तू म्हणा, सगळं एक अर्थवाची घेतलं तर द्रव्याची 3 लक्षणं घेतली तर 3ही लक्षणांचं विश्लेषण करता येते आता। तर 12व्या गाथेपर्यंत तेच सांगितलं, द्रव्याशिवाय गुण नाही, द्रव्याशिवाय पर्याय नाही, पर्यायाशिवाय द्रव्य नाही, गुणाशिवाय द्रव्य नाही। नंतर 14व्या गाथेमध्ये त्यांनी सप्तभंगी सांगितली। का सांगितली सप्तभंगी? तर वस्तूला यथार्थ समजून घेण्यासाठी 7 प्रकारांनी त्याचं वर्णन केलं गेलं, किंवा धर्माच्या आधाराने, प्रत्येक धर्माच्या आधाराने 7 प्रकारांनी त्याचं कथन केलं जातं। आणि माजून थोडं त्या वस्तूचं स्वरूप स्पष्ट होतं, त्याच्या अस्तित्वाच्या अपेक्षेने, नास्तित्वाच्या अपेक्षेने वगैरे। तर हे सगळं सांगून झाल्यावर आता उत्पाद आणि व्यय कसा असतो ह्याच्याविषयी पुढच्या 15व्या गाथेमध्ये सांगतायत। सोनल माझ्यासमोर बसा। रोहिणी काकी कुठे गेलाय? 15वी गाथा आहे। भावस नथिणासो नथिय भावस चेव उपादो गुणपज्जये सुभावा उपादवये पकुवंती। काय सांगितलं? भाव म्हणजे द्रव्य, डोक्यावर घ्या पदर। भावस नासह नथी, काय म्हटलं? भावाचा म्हणजे द्रव्याचा म्हणा, सत्चा म्हणा, नाश होत नाही, म्हणजे द्रव्याचा सर्वथा नाश होत नाही हे सांगायचं आहे। पुढं अभावसच एव उपादह नथी, म्हणजे द्रव्याचा उत्पाद कसा होतो आणि व्यय कसा होतो हे सांगतात। तर द्रव्याचा सर्वथा नाश होत नाही आणि सर्वथा उत्पाद होत नाही, हे दोन्ही घेतलं। मग द्रव्याचा उत्पाद होतो की नाही, व्यय होतो की नाही? बोला। पर्यायाचा व्यय उत्पाद होतो। नुसती पर्यायच उत्पाद व्यय करते का? द्रव्य उत्पाद व्यय करत नाही का? काय म्हणायचं? द्रव्यात गुण आणि त्याचे पर्याय बदलणार ना, मग सर्वथा म्हणायचं। सर्वथा होत नाही, सर्वथा द्रव्याचा उत्पाद होत नाही आणि सर्वथा व्यय होत नाही, म्हणजेच तिथं स्यात उत्पाद स्यात व्यय आहे, म्हणजेच पर्यायाकडून उत्पाद आहे, पर्यायाकडून व्यय आहे। जेव्हा अभेद करतो द्रव्याशी, पुढे या मागे, तुम्हाला घ्यायचं का शास्त्र घ्या। पंचास्तिका आहे, 15वी गाथा घेतो। काय चाललंय प्रकरण? द्रव्य मामा, द्रव्य गुणपर्यायांनी बनलंय, बरोबर? तर त्यांना सांगायचंय की त्या द्रव्याचा नाश होतो का? आता तुमचा जीव आहे, जीवाचा नाश होतो का? नाही होत। उत्पाद होतो का? उत्पाद होतो की नाही? बोला। उत्पाद होतो का जीवाचा? मग पर्यायाशी अभेद केलं तर म्हणलं जाईल द्रव्याचा उत्पाद पण होतो आणि नाश पण होतो। पण स्वतंत्र द्रव्याचा सर्वथा उत्पाद आणि सर्वथा नाश कोणी मानला?
द्रव्याचा नाश आणि उत्पाद होतो. बौद्ध मतवादींनी मानला की द्रव्य सर्वथा उत्पन्न होतं आणि द्रव्य सर्वथा नष्ट होतं. म्हणून त्या बौद्धांचं खंडन करण्यासाठी, आता ते बौद्ध म्हणजे आपल्याच विचारांमध्ये असे बसलेले बौद्ध आहेत असं मत आहे, तर त्या मताचं खंडन करण्यासाठी सांगितलं की द्रव्याचा सर्वथा उत्पाद होत नसतो, म्हणजे असतचा उत्पाद होत नाही. जे नव्हतं त्याचा उत्पाद झाला असं होत नाही. मग तुम्ही जन्मला की नाही इथं? हिरालाल ना? हिरालाल पर्याय कोणाची? हिरालाल कोण आहे मामा? हिरालाल कोण आहे? नाही ऐकू येतं त्यांना. तुम्ही नीट लावलं नाही यंत्र का? यंत्र नीट लावा. हिरालाल कोण आहे मामा? हिरालाल कोण आहे? तुम्हीच आहे. मग हिरालाल जन्मला की नाही? जन्मला. मरणार की नाही? मरणार. मग उत्पाद आणि नाश झाला की नाही जीवाचा? मग जीवाचा झाला म्हणताना पर्यायाकडून बघितलं, पर्यायाचा उत्पाद आणि नाश झालाय, पण जीवाचा नाश होतो का? मग कुठं जाणार आहे तुम्ही? जिथं देव नेईल तिथं. कुठं? कुठं जायचंय? पुण्याला. म्हणजे उत्पाद आणि नाश द्रव्याचा सर्वथा होत नाही. एकांताने उत्पाद नसतो आणि एकांताने नाश नसतो, हे सांगतायत. तर 15वी गाथा घेतली. भावसनथी नासो, समजते ना अर्थ? समजाय सगळेच शब्द. भाव म्हणजे द्रव्याचा, नाशः नथी, नाश होत नाही. अभावस्य एव उत्पादः नथी, अभावाचा उत्पाद होत नाही. म्हणजे आता उत्पाद कोणाचा झालाय, कोणाचा होतो? तर जे असत आहे ते सतरूप उत्पन्न झालं असं होत नाही, असा उत्पाद होत नाही. आणि वे म्हणजे जे सत आहे त्याचा सर्वथा असत नाश होतो असं होत नाही. समजलं काय म्हणायचंय? दिसतंय का बोर्डवरचं? जे नाही इथं विचार. जे असत आहे म्हणजे जे द्रव्य नव्हतंच पूर्वी, अशा त्या, जसं म्हटलं काय, आकाशाचं फूल नाही आहे आणि त्याचा आत्ता उत्पाद झाला म्हटलं तर, आत्ताच उमललंय म्हटलं तर, जे असत आहे त्याचा उत्पाद होणार नाही. किंवा गाढवाला शिंग असतात का मामा? सश्याला शिंग असतात का? सश्याला शिंग असतात का? नसतात. मग त्याचा उत्पाद झाला म्हटलं तर असतचा उत्पाद होत नाही. आणि जे सत आहे वस्तू, 6 द्रव्य आहेत, तर ती सतरूप द्रव्याचा कधीही सर्वथा नाश होत नाही. जसं आपण काय म्हणतो, फॉर्म चेंज होतात, बस पर्याय बदलते, पण त्याचा सर्वथा नाश होत नाही. ह्याच्यासाठी सांगितलं. भावाचा म्हणजे सतचा नाश नाही आणि अभावाचा म्हणजे असतचा उत्पाद नाही. मग काय होतं? गुणपज्यये सुभावा, गुण आणि पर्यायांमध्ये ते भाव म्हणजे द्रव्य उत्पाद वये पकुवंती, उत्पाद आणि व्यय करतात. काय म्हणले? गुणपर्यायांमध्ये ते द्रव्य उत्पाद आणि व्यय करतात. एका पर्याय रूपाने उत्पन्न झाला, दुसऱ्या पर्याय रूपाने उत्पन्न होताना ही पर्याय व्यय झाली, पुन्हा तिसऱ्या पर्याय रूपाने उत्पन्न होताना दुसरी पर्याय व्यय झाली. म्हणजे सांगतायत की गुणपर्यायांमध्ये हे द्रव्य उत्पाद व्यय करतं, पण सर्वथा उत्पाद होतं आणि सर्वथा नाश होतं असा अर्थ नाही. बौद्धांनी असं मानलं की या समयामध्ये जे द्रव्य आहे त्याचा सर्वथा नाश झाला, दुसऱ्या समयामध्ये जे द्रव्य आहे ते नवीन उत्पन्न झालं, जे नव्हतं त्याचा उत्पाद झाला असं मानणारा तो बौद्ध आहे. आपण कसं मानतो सांगा असं बौद्धांसारखं? आपल्या मान्यतेत कशी चूक होते, अशी कधी होते? इष्टवियोग झाला, आपल्या घरातल्या कोणी प्रिय व्यक्तीचं निधन झालं, काय वाटतं तुम्हाला? तिथं समजतं का हे उत्पाद व्यय करतोय ते द्रव्य दुसऱ्या पर्यायात गेलाय, हे कुठं राहतं तिथं डोक्यामध्ये?
मग मानलं का नाही तुम्ही पण बौद्धासारखं? सर्वथा नाश झाला, तुमच्या घरात कोणीतरी नवीन जन्मलं, किती आनंद. का? नवीन जन्मला ना, म्हणजे जीव नवीन आला वाटतंय का नाही तुम्हाला? म्हणजे उत्पाद मानला. म्हणजे असं थोडक्यात आपण पण मानतोय, फक्त मानत नाही आहे की आपण मानतोय. हां, काय कळलं? कळलं मामांना? हां, आपण पण असं विचारातून बौद्ध होतोय, हे कुठं मानतोय. म्हणून जी समीचीन मान्यता आहे ती माना बास. म्हणून आपल्या विचारांमध्ये किंवा अजून काहीतरी म्हणलं की गर पडलं किंवा एखादी वस्तू नष्ट झाली तर तिथं सर्वथा अभाव झाली असं वाटतंय. आपली साडी आवडती होती आणि समजा ती जळली, फाटली, हरवली, कोणी नेली, काय झालं? आता कालच आमच्याकडं असं एकांचं झालं की मोबाईल हरवला. आणि हरवला म्हटल्यावर आता ज्ञानी आहे म्हटल्यावर ठीक आहे, आकुलता नव्हती. पण आता जे अज्ञानी असेल त्याला हरवला म्हटल्यावर किती आकुलता, कारण ते एक प्राणच झालं आहे आता. म्हणून म्हणतात की कुठल्या एखाद्या वस्तूचा वियोग झाला, संयोग झाला तर तिथं आपले असे परिणाम आहेत का हे पडताळायला पाहिजे. मग तिथं आपल्यासुद्धा विचारांमध्ये बौद्धांचा अवतार झालेला असतो. म्हणून असं जिनं मत सहजतेने आपल्याकडनं विराधित होते, सहजतेने त्या मताची अवहेलना होते, समजत नाही आपल्याला. तर तिथं एवढं विचार करा म्हटलं की गुणपर्यायांमध्ये ते द्रव्य फक्त उत्पन्न होते आणि नष्ट होते. त्या रूपाने तिथं त्याचं अस्तित्व आहेच, फक्त बदललेलं आहे तर ते आपल्याला वाटत नाही. जसं पूर्वभवात समजा आपण नारकी होतो, मामा पूर्वभवात नारकी होतो, या भवात मनुष्य झालो. मग तिथं वाटतंय का की माझाच जीव तिथं होता नरकामध्ये, मग तोच जीव आता इथं आलाय असं कुठं आपल्याला कळतंय? आपण मानतोय, पण त्या जीवाचं अस्तित्व आहे ना, म्हणून तर इकडे एका भवातनं दुसऱ्या भवात फिरत राहतोय जीव. जसं काय सांगितलं, एक घटना घडली की आत्ताच ऐकले मी, थोड्या दिवसात झालेली काहीतरी. आज किती तारीख आहे? 1 तारीख आहे ना. आता एक 8-10 दिवसात झालेली घटना आहे काहीतरी की अहमदाबादमध्ये एक इन्स्पेक्टर होते, तर ते त्यांचं जर्मन शेफर्ड कुत्रा होता त्यांच्याजवळ पाळलेला, आणि ते त्याच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं त्या कुत्र्यावर, त्या इन्स्पेक्टरचं. आणि त्यांच्याबरोबरच सतत ते सगळीकडे फिरायचं, राहायचं. एक दिवस काय झालं म्हणे, त्या कुत्र्याचं नख लागलं त्यांना. कोणाला? इन्स्पेक्टरला. पण ते इन्स्पेक्टरना माहिती होतं की त्याला वॅक्सिनेशन केलेलं आहे, त्यामुळं काय रिस्क नाही, आणि चावलं तर जरासं रिस्क असती, पण नखच लागलं आहे म्हटल्यावर त्यांनी निग्लेक्ट केलं. आणि असे 2-3 दिवस निग्लेक्ट केलं. 4थ्या दिवशी त्यांना रेबीज काय ते रोग असतो तो झाला, आणि झाला की त्यांना ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यावर ते खूप दिवस गेलं ना, आता 3 दिवस गेले होते, आज 5वा दिवस होता म्हणले. 5 दिवस त्यांना पूर्ण ते वॅक्सिन काय ते रोग पसरला होता शरीरात, ते बॅक्टेरियाज. आणि आता ते त्या रोगातले पेशंट असे असतात की कसंही हातपाय मारतात, कसंही म्हणजे अनकंट्रोल्ड असतात, आणि ते जर व्हायरस डोक्यापर्यंत गेलं तर तो माणूस पागल होऊ शकतो. तर सांगितलं त्यांना, म्हणजे मरायची वाट बघायची एवढंच आहे त्याचा उपाय, त्या रोगाला दुसरं औषध नाही आहे. त्यामुळं त्यांना त्या बेडशी दोऱ्याने गच्च बांधून ठेवलं म्हणे, कारण त्यांचे सगळे ते काय म्हणायचं अनकंट्रोल्ड सगळे मुवमेंट्स त्यांचे, जोरजोरात हातपाय मारणं, हलवणं, उड्या मारणं, असलं काय असेल तसल्या क्रिया, म्हणजे सगळं स्वतःच्या विलिंगलीनेस, सगळ्या इच्छेच्या विरुद्ध असतात सगळ्या क्रिया त्याच्या. आणि मग ते डोक्यापर्यंत गेलं तर काय पण करू शकतो तो जीव. त्यामुळं त्यांना म्हणे बेडला बांधून ठेवलं आणि तशा अवस्थेत त्यांचे प्राण गेले. म्हणजे मला म्हणायचंय, जीव एका पर्यायातून दुसऱ्या पर्यायात गेला. जेव्हा आता ते इथं होते इन्स्पेक्टर रूपाने, तो जीव कुठं गेला पुढं? म्हणजे हे आपण बघत नाही की त्यांच्या जीवाची पर्याय बदलली आहे, फक्त बघतोय की संपला, मेला तिथून तो जीव. मग असं नाही आहे, फक्त फॉर्म चेंज होते. आणि त्यांना असा उदय का आला हो? म्हणून त्यांनी तिथं नोट लिहिली आहे खाली, एक तर तुम्ही जनावरं पाळू नकात,
आणि पाळला तर रेग्युलर वॅक्सिनेशन करा. वॅक्सिनेशन केलं असलं तरी समजा त्यांचं नख लागलं, ते चावले तरीसुद्धा तुम्हाला इन्स्टंट मेडिकेशन घ्यायला पाहिजे. असं तुम्ही हलगर्जीपणा करून चालायचं नाही. मग इतकं सगळं कोण कारभार करायला सांगितलं आहे? त्याच्यापेक्षा ते स्वतंत्र जगतायत आनंदात, आपण स्वतंत्र. कशाला दुसऱ्याच्या अधीन ठेवायचं कुठल्या प्राण्यांना आपल्या? म्हणून सांगायचं आहे, अशी आपली कुठलीही पर्याय कधी कसली उत्पन्न होऊ शकते, कशी नष्ट होऊ शकते, तर किती सावध राहायला पाहिजे. ह्या शरीरामध्ये कुठल्या क्षणाला काय बदल होईल सांगता येत नाही. जसं त्या सनतकुमार चक्रवर्तींना कळालं की बस काही वेळापूर्वी नव्हता आणि आता कोड सुरू झाला आहे, तसं आजकाल अनेकांना 10 मनुष्यांच्या मागे एकाला कॅन्सर आत्ताच सुरू झाला असं समजतंय. काहीतरी रोग झाला, त्रास व्हायला लागला ना, काय नाही कारण, त्यांनी सांगितलं पाठ दुखत होती. आणि मग दुखायली म्हणल्यावर काय इतकं मेजर असतं होय? पाठ दुखायली म्हणल्यावर बस इकडं तिकडं जर असं झालं, ते पाठ दुखणं वाढलं. त्याच्यामध्ये 8 दिवस त्यांनी असेच घालवले एकाने. आणि मग ते म्हणले हळूहळू वजन कमी व्हायला लागलं होतं. मग का व्हायला लागलं कळेना. म्हटल्यावर एक्सरसाइज केली, दुसरे सगळे उपाय केले, काहीतरी खाणं पिणं बदललं, पण काय फरक पडेना. आणि ड्रास्टिक त्यांचं जवळपास 10-20 किलो वजन उतरलं. असं म्हटल्यावर मग त्यांनी सगळं बॉडी चेकअप केल्यावर कळालं त्यांना कॅन्सर झालं. आणि हे आता सर्रास 10 माणसाच्या मागं म्हणले ना एकाला कॅन्सर होतोय. काय आहे? उत्पाद आणि व्यय चालू आहे. म्हणजे कुठल्या क्षणाला काय रूप होईल या शरीरामध्ये सांगता येत नाही. म्हणून सांगतायत आत्ता सावध व्हा, शरीरापासून भिन्न याची जाणीव करा, तर काही झालं तरी आपल्याला त्याचं भय नाही राहणार. त्याच्या निमित्तात आपली आकुलता संकलेश नाही होणार. मरण झालं तरी सुद्धा सावधानता राहील. मग काय म्हणताय? तसं फक्त ट्रिगर दाबायची वेळ आहे म्हणतात पंडित विक्रांतजी, की ते म्हणजे होतं म्हणजे ऑलरेडी आहेत आपल्यामध्ये, फक्त तो ट्रिगर झालं ते झालं असा तसं उदय आला की तो रोग किंवा ते काही जे असेल ते बरोबर आहे. तिथे तर दाबायची गरज पडते, तर दाबायचं पण नाही, बस उदय स्फोटच होतोय त्या समयात. असा त्याचा असा उदय आला की काय तुम्हाला हेल्पलेस होता त्यावेळेस, तुम्ही मग काही करू शकत नाही. म्हणून सांगतायत फक्त उत्पाद वेळ चालू आहे याचं ध्यान ठेवा. त्याच्यामध्ये मी ध्रुव शाश्वत नित्य आहे, तो भिन्न आहे त्याच्यापासून, ह्याची अनुभूती असेल तर कुठलाही उत्पाद होऊ दे, कुठलाही नाश होऊ दे, त्याच्या निमित्तात आपल्यामध्ये चंचलता येणार नाही. तर सांगितलं इथं की जे सतरूप द्रव्य आहेत ते गुण आणि पर्यायांमध्ये उत्पाद व्यय करतात. निरंतर उत्पाद आणि व्यय त्यांचा चालू असतो. टीका आहे खालची, वाचताय काय रोहिणी काकी? आहे काय शास्त्र? नाही. बर. अत्र असत प्रादुर्भावत्वम उत्पादस्य सत उच्छेदत्वम विगमस्य निषिद्धम. सोनाला आहे का पुस्तक? निकिता वाचणार का? येथे असतचा प्रादुर्भाव म्हणजे उत्पाद. तिथे सांगितले ना असतचा उत्पाद सद्रूपाने होत नाही ह्याचा निषेध करतात. होतंय असं म्हणणाऱ्यांचा निषेध करतात. असतचा उत्पाद प्रादुर्भाव, असतच्या प्रादुर्भावा काय म्हणायचं आहे, उत्पादामध्ये असतचा प्रादुर्भाव आणि व्ययामध्ये सतचा उच्छेद याचा निषेध करतात. जे कोणी असं मानतात तर त्यांच्या मताला हे बाधा देत आहेत. अर्थात उत्पाद झाला असता अविद्यमानाचा उत्पाद होतो असे नाही, किंवा झाडाला फूल येते का नाही हो, मग ते पूर्वी होतं म्हणून आलं का? आम्हाला सांगा नव्हतं ते आलं का नाही, का होतं ते आलं? फुलं उत्पन्न करण्याचं पण नव्हतं ना, आता कालपर्यंत नव्हतं, आज सकाळी सकाळी उमललं म्हणता, मग कुठनं आलो? नव्हतं ते आलं का नाही? मामा झाडच नाही आहेत आमच्याकडं, फुलं कुठनं यायची म्हणा की. म्हणजे काय झालं सांगा रोहिणी काकी? अविद्यमानाचा उत्पाद होतो असे नाही आणि व्यय झाला असता सतचा नाश होतो असेही नाही.
म्हणजे फूल ही पर्याय तिथं नव्हती. काय बोलताय? तेच म्हणजे झाडामध्ये आहेतच ना ते पर्याय प्रगट झाली एवढंच, मुळात आहेतच ते परमाणू तिथं ते आहेतच, फक्त वेगळ्या रूपाने होते, त्याची पर्याय बदलली. त्यामुळं जेव्हा ते फूल उत्पन्न झालंय ना त्यावेळेस एका कशाचा तर वेळ झालाय आणि ते फूल उत्पन्न झालंय. कशाचा वेळ झाला हो? कळीचा. होय, बर. जेव्हा फूल उत्पन्न झालं तर कळीचा वेळ झाला होता. सांगा, कळी जेव्हा उत्पन्न झाली कशाचा वेळ होऊन कळी उत्पन्न झाली? भाऊ किती मागं जाता. अंकुर. हो, अंकुर मधनं झाड येत असते, कळी येत असते का? कळी कुठून आली हो? त्याचा विशिष्ट दांडा उत्पन्न होतो. बर, म्हणजे त्या झाडाचं ते दांडा होता. त्या दांड्याला ते तशा प्रकारचं झालं आणि ते उत्पन्न झालं. बरं, दांडा कुठनं उत्पन्न झाला? असं खाली खाली जावा तर तुम्हाला ओरिजिन दिसेल, पण ओरिजिन नाही आहे, ते फक्त परमाणूच आहेत, फक्त एका दशेतून दुसऱ्या दशेत गेलेले आहेत. मग ते झाडच नव्हतं पहिल्यांदा, मुळापासून झाडाची उत्पत्ती झाली. आता मुळं नव्हती तर कुठनं उत्पन्न झाली हो? मुळं कुठं होती? बी पेरला समजा, त्या बी मध्ये मुळं होती का? बी पासून उत्पन्न झाली म्हणताय, म्हणजेच काय म्हटलं, फक्त उत्पाद जो झाला तो असतचा नाही झाला, सतचाच झालाय. फक्त त्याची अवस्था बदलली आहे, ते आपल्याला स्वीकार होत नाही. असं नव्हतंच असं वाटतंय आणि त्या नव्हत्याचा उत्पाद झाला असं वाटतंय, पण असं नाही. सांगा, तुम्हाला मुलं उत्पन्न झाली तर ती मुलं पूर्वी होती का? मामा, सोनल भैया उत्पन्न झाले पूर्वी होते का? हो म्हणते. कुठं होते? हा, मग ते होते ना, तिथून इथं येऊन उत्पन्न झालेत इतकंच, पण नवीन उत्पन्न झाला नाहीये तो. मग तुमचा आहे का परक्याचा आहे? सांगा, तुमचा मुलगा तुमचा आहे का परक्याचा आहे? प्रश्नचिन्हच आहे. कोणाचाच नाहीये तो, जीव आहे ना, जीव कोणाचा असतो असं म्हणायचं मामा. म्हणजे मी गप्प बसते. म्हणजे आपल्याला वाटतंय माझा मुलगा सोनल कोणाचा मुलगा आहे सांग घरात. तो जीव पूर्वी कुठं तर होता, त्याच्या पूर्वी कुठं तर होता, इथून पुढं कुठं तर दुसरीकडे असणार आहे. काय संबंध आहे ना आपला त्यांचा? बस पर्याय बदलत चालली आहे, त्याच्यामध्ये कुठं तर आपण मध्ये संयोगात आलो इतकंच. त्यामुळं तो माझा झाला आणि उद्या नसणार, उद्या माझा म्हणजे आपण दुसऱ्याचे असणार कोणाचे तरी, उद्या आपण त्यांच्या पोटी जन्मू शकतो. म्हणजे सांगतायत म्हणून की असं फक्त उत्पाद वे द्रव्यामध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये कोणी करता नाही किंवा तिथं त्या असतचा उत्पाद होत नाही आणि सतचा नाश होत नाही. दीपाली मग असणार आहे काय? भावस्य मिळालं का? भावस्य हां नाही, शक्य नाही मला वाटते. बरं, सोनल वाचणार आहे काय? ब्लॉक आहे आवाज. भावस्य सतः हि द्रव्यस्य न द्रव्यत्वेन विनाशः. थांब एक मिनिट, एवढाच अर्थ लाव. काय भाव म्हणजे? भाऊ नव्हे, भाव म्हणजे बहीण नाही. नाही नाही, भाव म्हणजे द्रव्य. गाथेत घेतलं ना त्यांनी शब्द. भावस म्हणजे द्रव्याचा, द्रव्याचा उत्पाद नाही, नाश नाही. मग एका अर्थाचे शब्द आहेत हे. भाव, सत, द्रव्य सगळे हे एका अर्थाचे शब्द आहेत. भावस्य सतः ही, भाव म्हणा किंवा सत म्हणा, दोन्ही एका अर्थाची घेतले जवळजवळ. भावाचा, द्रव्याचा किंवा सतचा द्रव्यत्वाने विनाश नाही. जेव्हा उत्पाद आणि वेळ म्हणतो ना त्याच्यामध्ये चालू आहे, तर याच्या मागे शब्द जोडायचा. द्रव्यत्वाने विनाश नाही, वेळ नाही, आणि द्रव्यत्वाने उत्पाद नाही. एवढाच एक शब्द जोडला तर अनेकांत मतामध्ये आला, आणि ते सोडलं तर बौद्ध मतामध्ये गेला. पण काही आपण जेव्हा म्हणतो ना पर्याय मध्ये जेव्हा चेंज होतो तेव्हा द्रव्यात सुद्धा चेंज होत असतो, मग ते कसं
होत आहे, बरोबर आहे, नाश होत नाही आहे. सर्वथा द्रव्याचा नाश मानतात ते बौद्ध. म्हणजे इथे 1 नंबरमध्ये आहे ना, ते द्रव्य सर्वथा नष्ट झालं आणि 2 नंबरमध्ये सर्वथा नवीन द्रव्य उत्पन्न झालं असं मानतात, म्हणून त्यांचं मताला बाधा येतो. आपण म्हणतोय की बस अवस्था चेंज झाली आहे त्याची, अशी होती ती अशी झाली, एवढंच. आता हे बोट आहे असं आहे, हे वेगळं द्रव्य आणि हे वेगळं द्रव्य आहे का? हो म्हण. आता हे नष्ट झालं तर, हे बोट नष्ट झालं इथनं समजा, आता हे शरीर नष्ट झालं तर अवस्था बदलली आहे. आता हे परमाणू आहेत ना, परमाणू कुठं नष्ट होणार आहेत? बस या रूपाने परमाणू आहेत, ते दुसऱ्या रूपाने होणार उद्या. म्हणून सांगतात की सर्वथा म्हणजे द्रव्यत्वाने व्यय नाही आणि द्रव्यत्वाने उत्पाद नाही, पण द्रव्यामध्ये अवस्था बदलणारी असते. तर द्रव्याचा समजलं ना, द्रव्याचा भावाचा किंवा सत्चा द्रव्यत्वाने विनाश नाही. पुढं अभावस्य असतः अन्य द्रव्यस्य न द्रव्यत्वेन उत्पादः. काय सांगायले? अभावाचा म्हण, असतचा म्हण, अन्य द्रव्याचा जे अभाव आहे, असत आहे किंवा अविद्यमान आहे, अशा अन्य द्रव्याचा द्रव्य रूपाने उत्पाद होत नाही. म्हणजे एका द्रव्याचं ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे ना, फक्त जसं म्हटलं आता काय महाराजांनी चार्ट दाखवलंय ना न्यायदीपिकेमध्ये, काय झालं, त्या पाण्यापासून ते पाण्याचं कमळ झालं, कमळाचं पुढं बदलत बदलत काय झालं, हवा झाली, अग्नी झाली, पेट्रोलहून अग्नी झाली, असं दाखवलं ना सगळं. पर्याय बदलल्या की नाही? चार्ट बघून माहिती असेल तर, नाही तर जाऊ दे. काय झालं तुमचं, बालक, तरुण आणि वृद्ध. तर ह्याच्यामध्ये बालक पर्याय नष्ट झाली आणि तरुण पर्याय उत्पन्न झाली, तर हे असतचा उत्पाद झालाय का? तसं नाही झालं. आणि मग तरुण पर्याय वेळ झाली, वृद्ध अवस्था ही असतचा उत्पाद आहे का? नाही आहे. किंवा आता समजा देवदत्त होता, देवदत्त मेला आणि कोण झाला, नागदत्त झाला समजा. तर देवदत्त होता तोच जीव मरून काय झाला, नागदत्त झालाय. मग देवदत्त ही पर्याय नव्हती, पर्यायाचा नाश झाला आणि नवीन नागदत्त ही पर्याय उत्पन्न झाली, पण त्यामध्ये द्रव्य नवीन उत्पन्न झालंय का, हे सांगायचं आहे. असत म्हणजे नसलेलंच द्रव्य उत्पन्न झालं असं नाही. म्हणून अन्य द्रव्याचा म्हणजे नागदत्त नावाचा कुठला तरी नवीनच जीव आहे आणि मग तो अन्य द्रव्य रूपाने उत्पन्न झालाय असं होणार नाही. अभावाचा, असतचा म्हणजे अविद्यमान असणाऱ्याचा आणि किंवा अन्य द्रव्याचा उत्पाद होत नाही, द्रव्य रूपाने उत्पाद होत नाही. किंतु भावाः सन्ति द्रव्याणि तद उच्छेदम असत उत्पादम च अंतरेण एव गुणपर्यायेषु विनाशम उत्पादम च आरभन्ते. आरभन्ते. काय सांगायला लागले? किंतु काय होतं मग, द्रव्य रूपाने विनाश पण होत नाही आणि द्रव्य रूपाने उत्पाद पण होत नाही. मग काय होतं? किंतु आता तुम्हाला फिल्ममध्ये दाखवतात, काय दाखवतात, तो एलियन्स आले म्हणता ना, काय असते होते एलियन्स म्हणजे, असं काय असते का मला माहित नाही, आपलं म्हणलं म्हणजे परग्रहावरचे जीव. कधी बघितलेत का परग्रह काय असते, कुठं असते, कुठनं आले ते? म्हणजे आमच्या जिनागामात तर असलं काय परग्रह वगैरे काय प्रकार नाही आहे. तर तिथं म्हणजे परग्रह असलं तरी तिथं जीवसृष्टी वगैरे अशी, मनुष्य आहेत तिथनं आले, चंद्रतारे आहेत की परग्रह, पण तिथं सगळे देव आहेत आमच्याकडं, ज्योतिष्कवासी देव. आणि मग ते इथं आले आणि तुम्हाला कानं बिनं वेगळी दिसली आणि त्यांचं शेपूट दिसलं, वेगळं चेहरा दिसलं, लगेच त्याला तुम्ही एलियन म्हणताय.
नसलेला उत्पाद झालाय हे सांगा का असलेल्याचा नाश झालाय? असं तर काय रूप नाही आहे मनुष्याचं, पण ते तिथले जीव तिथं होते, त्यांनी इथं आले आणि तुम्हाला दिसले की तुम्ही काय म्हणताय, नवीनच जीव आहे. किंवा जसं म्हणलं त्या विदेह क्षेत्रामध्ये 500 धनुष्यवाले उंचीचे मनुष्य, आणि ते जर नाही का इथं टाकलं त्या मुनींना, गुरुदत्त मुनींना तुमच्या विदेह क्षेत्रातनं त्या विदेह क्षेत्रातनं येऊन इथं भरत क्षेत्रात टाकलं विद्याधरांनी त्यांच्या वैरीनी, आणि काय झालं, त्यांचा अवाढव्य आकार असा बघितल्यावर लोकांना वाटलं नवीनच जीव आहे. नवीन उत्पन्न झाला का? म्हणजे तुम्हाला नवीन वाटलं म्हणून काय ते द्रव्य नवीन आहे असं नाही. आपल्या ज्ञानाचा विषय नाही आहे तो कुठं होता आणि कुठून आला, त्याची काय पर्याय बदलली आहे. फक्त एवढं स्वीकार करायला पाहिजे की द्रव्य सत आहे, त्याचं एका अवस्था रूपाने नाश झालाय, दुसऱ्या अवस्था रूपाने उत्पाद झालाय. मग त्यांनी सांगितलं इथं किंतु भावाहा संती, भाव म्हणा, सत म्हणा, द्रव्य म्हणा काय करतात, सतचा उच्छेद आणि असतचा उत्पाद अंतरेण एव, याच्याशिवाय सतच्या उच्छेदाशिवाय आणि असतच्या उत्पादाशिवाय गुणपर्यायांमध्ये विनाश आणि उत्पादाला प्रारंभ करतात. काय कळलं? असलेली पर्याय जाते आणि नसलेली उत्पन्न होते. पर्याय म्हणू नका, द्रव्य म्हणा. आता तुम्हाला इथं द्रव्याच्या अपेक्षेने कथन करतायत म्हणून द्रव्य म्हणा चालतंय, कारण आपल्या ज्ञानामध्ये मान्यता आहे आपल्याकडे की द्रव्य आणि पर्याय हे भिन्न भिन्न नाही आहेत आणि द्रव्याचा उत्पाद नाश होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही म्हणलात जर द्रव्याचा नाश होतो तर हरकत नाही आहे, कारण आपल्या कथनामध्ये अपेक्षा तीच आहे की पर्यायाचा नाश होतोय आणि पर्यायाचाच उत्पाद होतोय. सांग काय म्हणते आता. द्रव्याची एक द्रव्याचा नाश आणि असलेल्या द्रव्याचा नाश आणि नसलेल्या द्रव्याचा उत्पाद हे गुण आणि पर्यायांमध्ये होत राहतं. एवढंच द्रव्याच्या गुण आणि पर्यायांमध्ये होत. अंतरेण एवालाय ना मध्ये शब्द, त्याच्याशिवाय असं लिहिलंय. सतचा उच्छेदाशिवाय आणि असतच्या उत्पादाशिवाय द्रव्य गुणपर्यायांमध्ये उत्पाद व्यय करतं असा भाव आहे तिथं. अंतरेण आहे ना, म्हणजे त्याच्याशिवाय, म्हणजे सतच्या उच्छेदाशिवाय द्रव्य परिणमन करतंय आणि असतच्या उत्पादाशिवाय द्रव्य परिणमन करतंय. त्यामुळे त्याच्या परिणमनामध्ये नवीन उत्पाद आणि काहीतरी सर्वथा नाश होत नाही. काय फायदा आपल्याला समजून, हे जीवनात काय उपयोग. आपली पर्याय बदलली तरी आपण आहे तसंच राहणार, जीव रूपानेच राहणार ना, किती पर्याय बदलले तरी. माहेरी असू दे नाही तर सासरी असू दे, जीव कसा असतो, माहेरी असतो तर जास्त सुखी असतो आणि सासरी असल्यावर दुःखी असतो. नवीन उत्पन्न झाला का जीव तो सुखी असू दे नाही तर दुःखी असू दे. मग का सुखी होता हो तेवढं सांगा मला, जाऊ दे. माहेरी गेला सुखी का होता? मामी काय मामा, मामी माहेरी गेला तुम्ही सुखी होता का नाही ते सांगा. म्हणजे सुख आणि दुःख ही पर्याय आहे, असं नवीन द्रव्य नाही आहे. सुखरूप द्रव्य आणि दुःखरूप द्रव्य असं नवीन नवीन नाही आहे, तर एकाच द्रव्याचे दोन पर्याय आहेत, त्याच्यामध्ये द्रव्य उत्पाद व्यय करत राहतं. मग त्या पर्यायाकडे पाहायचं नाही आहे, तर आपल्याला त्यामध्ये असणाऱ्या ध्रुवरूप सतकडे पाहायचं आहे. मग इथं सांगितलं तेच की द्रव्य रूपाने व्यय आणि द्रव्य रूपाने उत्पाद याचा निषेध करतात. मग जे काय बौद्धांनी मानलं तर ते वस्तूचं स्वरूप यथार्थ नाही. मग तसं आपल्या मान्यतेत असेल तर आपल्याला ते समीचीन करून घेणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही आज मिथ्यादृष्टी आहे, उद्या सम्यक दृष्टी झाला, सांगा नवीन उत्पन्न झाला की नाही. असं सांगितलं गेलं की सम्यक दर्शन जिथं झालं तिथं जीवाचा जन्म झाला असं आलंय गणेशशास्त्रामध्ये किती ठिकाणी. मग बरोबर आहे का चुकीचं आहे हो? बरोबरच आहे. तिथंच जीवाचा तुमचा उत्पाद झालाय, नाहीतर नाही. म्हणजे पर्यायातूनच बघायचं तिथं पण की ज्या समयाला तुम्हाला जीव आहे, मी जीव आहे ह्याची प्रतीती झाली, तिथंच तुमचा जन्म झाला.
तिथूनच तुमचं प्रवास सुरू झाला असं सांगितलं जातं, कारण तिथून मोक्ष मार्गाची सुरुवात आहे. त्याच्यापूर्वी सगळे जीव मेलेले आहेत. पहिल्या गुणस्थानात कोण असते हो मामा? पहिल्या गुणस्थानात मेलेले असतात का जिवंत असतात जीव? मिथ्यादृष्टी जीव मेलेले असतात का जिवंत असतात? कोणाला माहिती काय असतं? म्हणजे ज्याला जीवाची ओळख नाही त्याचं अजून जीवनच सुरू झालं नाही असं म्हटलं, म्हणून पहिल्यांदा जीवाची ओळख करून घ्या. मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने सांगितलं जातं. म्हणून स्वतःला जाणा तर आपल्याला आनंदाची सुद्धा आता सुरुवात झाली. हो जाणा. हा मी उत्पाद वे ध्रुवत्व शक्ती संपन्न जीव आहे. गुणपर्यायवान स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे. सर्व पर्यायांमध्ये त्या पर्यायांपासून भिन्न, नित्य आहे, शाश्वत आहे, जाननहार स्वरूप आहे. जीवोऽहम् ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसा.